नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. VNIT नागपूर भरती 2026 ची भरती निघालेली आहे. इथे महिला व पुरुष दोन्ही अप्लाय करू शकता. इथे क्वालिफिकेशन ITI टेक्निशियन, TA त्याचबरोबर ITI डिप्लोमा डिग्री, तुमची डिग्री कुठूनही असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तरी तुम्ही चालेल. त्याचबरोबर 10वी-12वी असाल तरी तुम्ही चालेल. ऑल इंडिया इलिजिबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि परमानंट सरकारी नोकरी असणार आहे. आणि ही जॉब फक्त फक्त नागपूरमध्ये राहणार आहे. याचं संपूर्ण जे जाहिरात आलेलं आहे, किती जागा आहेत, सॅलरी काय राहील, क्वालिफिकेशन काय राहील, फीस काय राहील, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. चला, याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण इथे बघूया. यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. यामध्ये जाहिरात डेट बघू शकता तुम्ही 24 जानेवारी 2026. यामध्ये तुम्हाला जे अप्लाय करण्याची जे डेट आहे ओपनिंग ते 24/1/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म स्टार्टिंग होणार आहे फॉर्म अप्लाय करण्याची. त्याचबरोबर क्लोजिंग डेट आहे ते 1/3/2026. भरपूर टाइम भेटलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आरामात इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर यानंतर इथे जागा तुम्ही पाहू शकता. इथे टोटल 13 पोस्टसाठी निघालेले आहे. इथे जे जागा आहेत ते टोटल 45 जागा इथे आहेत विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या पोस्टसाठी लायब्ररियन, सिनियर सायंटिस्ट, टेक्निकल ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सुपरिटेंडंट, त्याचबरोबर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, JE, टेक्निशियन असिस्टंट, सिनियर टेक्निशियन, ज्युनियर असिस्टंट टेक्निशियन, ऑफिस अटेंडंट, लॅब अटेंडंट, संपूर्ण जागा निघालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगवेगळ्या जागा इथे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर आता इथे लायब्ररियनला काय काय पाहिजे. लायब्ररियनसाठी URला एक पोस्ट आहे. इथे सॅलरी पाहू शकता 1,44,200. लेवल 14चा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे. त्याचबरोबर इथे क्वालिफिकेशन मास्टर डिग्री तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला ॲटलिस्ट 60% तुम्हाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. मास्टर डिग्री लायब्ररी सायन्स, इन्फॉर्मेशन सायन्स अँड डॉक्युमेंटेशन विथ CGPA 6.5. त्याचबरोबर तुम्हाला एक्सपिरियन्स सुद्धा इथे पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता ॲटलिस्ट 10 इयर एक्सपिरियन्स, कारण मोठी पोस्ट आहे, सॅलरी सुद्धा जास्त आहे, तर इथे एक्सपिरियन्स सुद्धा तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर आता सिनियर सायंटिस्ट टेक्निकल ऑफिसर यामध्ये 2 जागा आहेत. त्याचबरोबर इथे सॅलरी जी असणार आहे ते 78,800 रुपये सॅलरी असणार आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट, 18 ते 50 वर्षाच्या वर जास्त नाही पाहिजे, नॉट एक्झिटिंग 50 इयर्स असं इथे लिहिलेलं आहे. त्याचबरोबर जे क्वालिफिकेशन आहे BE BTech MSc कोणत्याही रिलेव्हंट ट्रेडमधून तुम्ही झाले असेल फर्स्ट क्लासमध्ये, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे एक्सपिरियन्स 5 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. सायन्स, टेक्नॉलॉजी, ICT रिसर्च ॲज अ टेक्निकल ऑफिसर यामध्ये एक्सपिरियन्स मागितला आहे. त्याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल ऑफिसर, सायंटिफिक टेक्निकल ऑफिसर, इथे मिनिमम जे सॅलरी असणार आहे ते 56,100 असणार आहे. इथे टोटल जे जागा आहे 3 असणार आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट 18 ते 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. क्वालिफिकेशन इथे BE BTech MSc रिलेव्हंट ट्रेडमध्ये असलं पाहिजे. ऑर MCA डिग्री विथ फर्स्ट क्लास. त्याचबरोबर तुम्हाला 6.5 ग्रेड तुमचं पॉईंट असणं पाहिजे, पॉइंटर जे असतं. त्याचबरोबर इथे ऑरमध्ये आहे एम्प्लॉईज ऑफ इन्स्टिट्यूट सर्व्हिंग ॲज अ टेक्निकल असिस्टंट, जर असेल तर ते पण अप्लाय करू शकते. यामध्ये एक्सपिरियन्स नाही, जर डिझायरेबल असेल तर तुम्ही हे करू शकता, नसलं तरी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर हे बाकीचे जे इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही वाचून घ्याल विद्यार्थी मित्रांनो. जर मी पूर्ण इन्फॉर्मेशन ते सांगित बसलं तर व्हिडिओ खूप लांब होणार. त्याचबरोबर ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार. एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला मिनिमम सॅलरी तुम्ही पाहू शकता 56,100. एक जागा आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट 18 ते 35 वर्ष. यामध्ये अप्लाय करू शकता तुम्ही BE BTech इन सिव्हिल विथ फर्स्ट क्लास, इक्विव्हॅलेंट ग्रेड 7 CGP UGC असं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे एम्प्लॉय तुम्ही असाल यामधले इन्स्टिट्यूट ॲटलिस्ट 5 इयर रेग्युलर सर्व्हिस ॲज अ असिस्टंट इंजिनियर, ते पण अप्लाय करू शकता. त्याचबरोबर इथे सुपरिटेंडंट टोटल 5 जागा आहेत. 35,400 सॅलरी असणार आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट 18 ते 30 वर्ष असाल तर अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री ऑर इट्स इक्विव्हॅलेंट
कोणत्या याच्यातून असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याजवळ मास्टर डिग्री असेल विथ 50% तरी तुम्ही अप्लाय करू शकता. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन, वर्ड्स प्रोसेसिंग, स्प्रेडशीट. त्याचबरोबर इथे दिलेलं आहे टेंटेटिव्ह स्टेज 1 सर्वात पहिले स्क्रीनिंग. त्याचबरोबर त्यानंतर इथे तुमची 100 मार्काची टेस्ट होईल. ती 100 क्वेश्चन असणार आहे. 200 टोटल 200 मार्क्स. कॅरी एक क्वेश्चनला 2 मार्क्स असणार आहे. 0.5 ची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर इथे सिलेबस त्यांनी दिलेला आहे. 40 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज अँड कम्प्युटर अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रेन्शन. त्याचबरोबर इथं डोमेन नॉलेज 60 क्वेश्चन असणार आहे. त्याच्यासुद्धा त्यांनी जे सब्जेक्ट आहे काय काय देणार आहे ते इथे दिलेलं आहे. ड्युरेशन तुमचं 2 घंट्याचं असणार आहे. त्याचबरोबर स्टेज 2 सुद्धा होणार आहे. इथे सुद्धा 3 घंट्याचं ते असणार आहे. हे संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. त्याचबरोबर आता लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट इथे मिनिमम 35,400 सॅलरी. एक जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही कोणत्याही बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल आर्ट, सायन्स, कॉमर्स तर तुम्ही अप्लाय करू शकता विद्यार्थी मित्रांनो. इथे एक्सपिरियन्स डिझायरेबल नसलं तरी चालेल, असलं तरी चालेल विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्हाला एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. पहिली स्क्रीनिंग, त्याच्यानंतर 100 क्वेश्चन, 200 मार्काचे क्वेश्चन असणार आहे. 0.5 ची निगेटिव्ह मार्किंग. त्याचबरोबर 40 क्वेश्चन. त्याचबरोबर डोमेन नॉलेजचे 60 क्वेश्चन. इथे सुद्धा तुम्हाला 40 क्वेश्चन जे आहेत तिथं जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर जनरल नॉलेज, कम्प्युटर अवेअरनेस, इंग्लिश कम्प्रेन्शन हे सुद्धा तुम्हाला तिथे विचारणार आहे. त्याचबरोबर आता ज्युनियर इंजिनियरची पोस्ट आहे. तिथे तुम्हाला एक पोस्ट आहे. 35,400 सॅलरी असणार आहे. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. 18 ते 30 वर्ष असाल अप्लाय करू शकता. फर्स्ट क्लास बी टेकची तुमच्याकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. किंवा तुमच्याजवळ फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर विथ एक्सलंट अकॅडमिक रेकॉर्ड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. सेम इथं पॅटर्न दिलेला आहे. एक्झाम पॅटर्न इथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ते सुद्धा तुम्ही इथे पाहून घ्याल. त्याचबरोबर इथे टेक्निकल असिस्टंटला जे सॅलरी असणार आहे 35,400. टोटल 8 जागा आहेत. तुम्ही पाहू शकता इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा इथे दिलेली आहे. त्याचबरोबर आता जे डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे वय 18 ते 30 वर्ष. क्वालिफिकेशन फर्स्ट क्लास इक्विव्हॅलंट बी.टेक, MCA रिलेव्हंट सब्जेक्ट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. त्याचबरोबर जर तुम्ही डिप्लोमा असेल तुमच्याकडे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग विथ रिलेव्हंट फील्ड ते सुद्धा अप्लाय करू शकता. फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री सायन्स मधून असेल ते सुद्धा. मास्टर डिग्री असेल 50% सोबत ते सुद्धा करू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जे आहे कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड अलाइड स्ट्रीम, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन अँड अलाइड, त्याचबरोबर मेकॅनिकल, केमिकल अँड अलाइड स्ट्रीम इथे पाहू शकता तुम्ही. त्याचबरोबर सिनियर असिस्टंट 2 जागा आहेत. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. 25,500 सॅलरी असणार आहे. 18 ते 33 वर्ष तुमची एज असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. इथे बघू शकता सिनियर सेकंडरी 10+2 तुम्हाला पाहिजे. त्याचबरोबर इथे 35 वर्ड पर मिनिटची तुमची टायपिंग पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिश, हिंदी चालेल इथे विद्यार्थी मित्रांनो. प्रोफिशियन्सी कम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग ॲज अ स्प्रेडशीट. त्याचबरोबर इथे प्रोफिशियन्सी इन अदर कम्प्युटर स्किल असेल चालेल, नसेल सुद्धा चालेल. इथे सिलेबस दिला आहे ते तुम्ही पाहून घ्याल विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर सिनियर टेक्निशियनची जागा 25,500 सॅलरी. टोटल 3 जागा इथे तुम्ही पाहू शकता. कॅटेगरी वाईज दिलेल्या आहे. इथे संपूर्ण जागा दिलेल्या आहे. त्याचबरोबर इथे क्वालिफिकेशन काय आहे ते सांगून देतो. सिनियर सेकंडरी 10+2 सायन्स विथ रिकॉग्नाइज ॲटलिस्ट 60% मार्क्स. त्याचबरोबर ॲटलिस्ट 50% मार्क्स सिनियर सेकंडरी 10+2 बोर्ड विथ ॲटलिस्ट 50% मार्क अँड ITI कोर्स 1 इयरचं चालेल. त्याचबरोबर जर तुमचं 10वी झालेलं 60% मार्क्स 2 वर्षाचं तुमचं ITI झालं असेल ते सुद्धा भरू शकता. डिप्लोमा तुमचं झालेलं असेल 3 वर्षाचा रिलेव्हंट ट्रेडमध्ये ते सुद्धा तुम्ही भरू शकता. आता रिलेव्हंट ट्रेड म्हणजे कोणता? इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंट, अलाइड, मेकॅनिकल, केमिकल अँड अलाइड विद्यार्थी मित्रांनो असं आहे. त्याचबरोबर ज्युनियर असिस्टंट इथे 3 जागा आहेत. टोटल जे तुमची सॅलरी असणार आहे मिनिमम 21,700. 18 ते 27 वर्ष तुमची वय असेल भरू शकता. 10+2 तुम्हाला पाहिजे. 35 वर्ड पर मिनिट अँड प्रोफिशियन्सी तुमची टायपिंग पाहिजे अँड प्रोफिशियन्सी इन कम्प्युटर वर्ड प्रोसेसिंग अँड स्प्रेडशीट. त्याचबरोबर जे सिलेबस त्यांनी दिलेला आहे ते तुम्ही पाहून घ्या. टेक्निशियनला टोटल 10 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. सर्वात जास्त जागा इथेच दिसत आहेत.
त्याचबरोबर 21,700 सॅलरी, मिनिमम एज 18 ते 27 वर्ष, डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे, कॅटेगरी वाईज पोस्ट इथे मागितले आहे. क्वालिफिकेशन तुमच्याजवळ 10+2 विथ सायन्स फ्रॉम अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज बोर्ड विथ ॲटलीस्ट 60% मार्क, किंवा 10+2 सोबत 1 वर्षाचा IT असेल तरी चालेल 50%. त्याचबरोबर 10वीमध्ये तुम्हाला 60% आहेत आणि 2 वर्षाचं तुमचं IT असेल तरी चालेल. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग 3 वर्षाचं असेल ते सुद्धा तुम्ही भरू शकता. इथे सिलेबस त्यांनी दिलेला आहे, ते पाहून घ्या. त्याचबरोबर ऑफिस असिस्टंट, ऑफिस अटेंडंट अँड लॅब अटेंडंट इथे बघू शकता तुम्ही. 18,000 सॅलरी मिनिमम, टोटल 5 जागा, डायरेक्ट रिक्रुटमेंट. 18 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. इथे 10+2 तुम्हाला पाहिजे ऑफिस अटेंडंटला, त्याचबरोबर लॅब अटेंडंटला सिनियर सेकंडरी 10+2 इन सायन्स विथ रिकॉग्नाइज बोर्ड. त्याचबरोबर इथे सुद्धा तुम्हाला दिलेले आहे, तुम्हाला काय काय काम करायचे आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. संपूर्ण इथं माहिती सांगितली आहे विद्यार्थी मित्रांनो. आता फीस किती राहील विद्यार्थी मित्रांनो? फीस तुम्ही बघू शकता. ER OBC आणि EWS ला 2,360. बापरे, खूप जास्त घेत आहेत विद्यार्थी मित्रांनो. 1,000 रुपये रिफंडेबल राहील. त्याचबरोबर तुम्हाला टोटल 3,360 रुपये तुम्हाला भरायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही फीस पाहूनच लोक नाही भरणार. त्याचबरोबर SC ST PWD ला 1,000 रुपये फीस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे बघू शकता एवढं फीस, बापरे, सेंट्रल गव्हर्नमेंट खूप जास्तच फीस घेत आहे. त्याचबरोबर ही अशा प्रकारची अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही क्वेरीज असतील यामध्ये, याची संपूर्ण माहिती तुम्हाला हे PDF जे आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये तुम्हाला देणार आहे. यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट याची जी दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि तिथे जाऊन अप्लाय करू शकता. अप्लाय कसं करायचं त्याचे सुद्धा व्हिडिओ मी आणणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC भेटणार आहे. अशा प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.